नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. या तृणमूल काँग्रेस पक्षफुटीच्या उंबरठ्यावर, 20 खासदार एनडीएच्या वाटेवर. नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक, आप डीएमके बाहेर. या मीटिंगने काय साधलं? इस्रायल इराण युद्ध भडकले, अमेरिकेची हतबलता उघड. या बातम्यांमागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे तृणमूल काँग्रेस पक्षफुटीच्या उंबरठ्यावर, 20 खासदार एनडीएच्या वाटेवर. पश्चिम बंगालमध्ये आमदारांच्या बंडानंतर आता दिल्लीत तृणमूल काँग्रेसला दुसरा आणि सर्वात मोठा धक्का बसला आहे. टीएमसीच्या तब्बल 20 नाराज लोकसभा खासदारांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच एनडीएत सामील होण्यासाठी अधिकृत मान्यता मागितली आहे. ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार या बंडखोर गटाचे नेतृत्व करत आहेत. हा राजकीय भूकंप अशा वेळी झाला जेव्हा ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. एकीकडे त्यांच्या खासदारांनी त्यांची भेट टाळली, तर दुसरीकडे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर राय यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून त्या 20 बंडखोर खासदारांसह दिल्लीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले. या बैठकीला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी देखील उपस्थित असल्याचे समजते. बंडखोर खासदारांमध्ये प्रसून बॅनर्जी, शर्मिला सरकार आणि जगदीश चंद्र बसुनिया यासारख्या प्रमुख चेहऱ्यांचा समावेश आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूलमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात सुरू असलेली धुसफूस आता थेट पक्षफुटीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. यावर अद्याप टीएमसी किंवा लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत टिप्पणी केलेली नाही. बातमी आहे नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक, आप डीएमके बाहेर. या मीटिंगने काय साधलं? नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीची महत्वाची बैठक आज सोमवारी दिल्लीत पार पडली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की या बैठकीत 25 पक्ष सहभागी झाले होते, तर उद्धव ठाकरे आणि हेमंत सोरेन ऑनलाईन जोडले गेले. आम आदमी पक्षाने आणि विशेष म्हणजे तमिळनाडूमध्ये काँग्रेसने टीव्हीके पक्षासोबत केलेल्या आघाडीमुळे नाराज झालेल्या डीएमकेने या बैठकीकडे पाठ फिरवली. तसेच मोदींवर जाहीर टीका करणाऱ्या अभिनेते विजय थलपती यांच्या टीव्हीकेलाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐक्याअभावी विरोधकांचा पराभव झाला अशी टीका केली. पश्चिम बंगालमधील राजकीय संकट आणि पक्षफुटीचा सामना करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही बैठक बंगालमध्ये पुन्हा ताकद मिळवण्यासाठी आशेचा किरण आहे. त्यांनी 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधात एकत्र लढण्याचा प्रस्ताव दिला. हे आजच्या बैठकीत 5 प्रमुख निर्णय घेण्यात आले. पहिला, सीजेआय यांना पत्र, निवडणूक चोरी आणि मत चोरी प्रकरणी सरन्यायाधीशांना पत्र पाठवणार. दुसरा निर्णय, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार. तिसरा निर्णय, सर्वपक्षीय बैठक, महागाई, शेतकरी प्रश्न आणि बिघडत्या आर्थिक स्थितीवर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी. चौथा निर्णय, नियमित बैठका, दर 2 महिन्यांनी बैठक होणार. पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबाद येथे होणार आहे. पाचवा निर्णय, संसद समन्वय, आगामी अधिवेशनात दररोज विरोधी पक्षांचे संयुक्त समन्वय राहणार. बातमी आहे इस्रायल इराण युद्ध भडकले, अमेरिकेची हतबलता उघड. मध्य पूर्वेत शांततेचे सर्व प्रयत्न धुळीस मिळवत इस्रायल आणि इराणमध्ये थेट संघर्ष सुरू झाला आहे. रविवारी रात्री इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्राचा मारा केल्यानंतर आज सोमवारी पहाटे इस्रायलने इराणच्या संरक्षण यंत्रणा आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पांवर मोठे हवाई हल्ले केले. येमेनच्या हुती बंडखोरांनी तांबड्या समुद्रात इस्रायली जहाजांवर बंदी घातल्याने तणाव अधिकच वाढला आहे. या युद्धाचा जागतिक बाजारावर मोठा परिणाम झाला असून ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5% वधारून $97 पार गेले आहेत. या गंभीर परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवरून दोन्ही बाजूंना तातडीने गोळीबार थांबवण्याचे आवाहन केले आहे. मात्र एकीकडे ट्रम्प शांततेच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे इस्रायलने लेबनॉन आणि इराणवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. इस्रायलला युद्ध धुमसत ठेवायचंय आणि महासत्ता अमेरिका हे युद्ध थांबवू शकत नाही
अशी अमेरिकेची नामुष्की आता जागतिक स्तरावर व्यक्त होत आहे. इराणने या सर्व परिस्थितीला अमेरिका जबाबदार असल्याचे म्हटले आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.